आपण बघताय महाराष्ट्र देशा बातमी अर्थातच संभाव्य लॉकडाऊन संदर्भातली आहे, कारण राज्यामध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागणार का याचा निर्णय पुढच्या काही मिनिटांमध्ये अपेक्षित आहे। अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। जवळपास 1.5 तास उलटत आलाय, मात्र लॉकडाऊन शिवाय सध्या तरी दुसरा पर्याय दिसत नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। रुग्ण वाढतायत, त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आली असंही त्यांनी अधोरेखित केलं। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, 1.5 तास उलटून गेले, आणखी काही मुद्दे समोर आले असतील आता बैठकीतले? नक्कीच आपण बघतो आहे सीताराम कुंटे यांनी मध्ये माहिती दिली होती की केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। विशेषतः ऑक्सिजन बाबत केंद्राने उत्तर भारतातील त्यांना 3 पर्याय दिले आहेत आणि राज्य देखील काही व्यवस्था उभी करते असं सीताराम कुंटे यांनी या बैठकीमध्ये सांगितलं। त्यानंतर आपण बघतोय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलेलं आहे की लॉकडाऊनचा निर्णय घेताना आरोग्य विभागाच्या सूचना तुम्ही आवर्जून घ्या, कारण हा भावनिक मुद्दा नाहीये। त्याच वेळेला अमित देशमुख यांनी एक गंभीर मुद्दा मांडलेला आहे की आर्थिक चक्र जे आहे ते थांबणार नाहीये, त्यामुळे आर्थिक चक्र हे कसं कमी प्रभावित होईल हे आपल्याला नक्कीच बघावं लागणार आहे। शहराबाहेरील जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं आपण जर बघितलं कोरोना रुग्णसंख्या कमी आहे किंवा जिथं आपल्याला दिसत आहे की प्रसार कमी आहे कोरोनाचा, तिथं उद्योगांची वर्गवारी करावी आणि जिथं प्रादुर्भाव कमी आहे तिथं उद्योग जे आहेत ते सुरू ठेवावे। त्याचप्रमाणे अमित देशमुख यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे। राज्यामध्ये आता आपण 80% ऑक्सिजन म्हणजे जो ऑक्सिजन तयार होतो राज्यामध्ये त्यातला 80% ऑक्सिजन हा सध्या आपण रुग्णांना देत आहे। अमित देशमुख यांनी म्हटलं आहे की सरसकट आता 100% ऑक्सिजन जो आहे तो रुग्णांना द्यावा, तो आपण उद्योगांना दिला जाऊ नये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे अमित देशमुख यांनी अजून एक मुद्दा मांडलेला आहे की दैनंदिन मजुरी करून उपजीविका जे करत आहेत त्यांचा देखील विचार करणं जे आहे ते आवश्यक आहे। त्यानंतर भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटील ते आता आपले मुद्दे मांडत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की कठोर निर्बंध आणि जगणं ह्याचा कुठेतरी बॅलन्स केला पाहिजे, कारण आपण जेव्हा कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊन करतो तेव्हा लोकांच्या उपजीविकेवर खूप त्याचा परिणाम होतो, म्हणून त्याचा कुठेतरी बॅलन्स केला पाहिजे। तर आता त्यांनी हे देखील सांगितलं की फक्त निव्वळ कठोर निर्बंध जे आहेत ते मान्य होणार नाही कुठेतरी, त्यामुळे गरिबांना काही मदत करता येईल का अशी देखील त्यांनी भूमिका जी आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे। नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं होतं, तर तुम्ही तसं काही मोफत धान्य देण्याचं सरकार विचार करणार आहे का? तुम्ही लोकांना काही पैसे देणार आहात का? अशी देखील भूमिका जी आहे ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही कडक निर्बंध घालणार आहात, लॉकडाऊन करणार असाल तर लोकांना तुम्ही काही मोफत धान्य किंवा पैसे देणार आहात का अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आणि आता एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी कुठेतरी याबाबत आता आपली भूमिका मांडायला शिवसेनेच्या मंत्र्यांनी सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आपण बघतो आहे की साधारण काँग्रेसच्या 3 मंत्र्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, तर भाजपाकडनं आतापर्यंत देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडलेली आहे। शिवसेनेकडनं आता जे आहेत एकनाथ शिंदे यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्याच्या आधी आरोग्यमंत्री जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी देखील आपली भूमिका या बैठकीमध्ये मांडलेली आहे। त्यामुळे अजूनही बैठक सुरू आहे। शिवसेना देखील आता आपली भूमिका एकनाथ शिंदे जे आहेत ते या बैठकीमध्ये मांडत आहेत। अश्विन, रश्मी, जसं तू सांगतेस अनेक मंडळींनी भूमिका मांडलेली आहे, मात्र अजूनही चर्चा बाकी आहे, अजूनही निर्णय बाकी आहे। याच्यामधला जसा तू सांगतेस तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, वारंवार मागणी होते खास करून विरोधी पक्षांकडनं, ती म्हणजे मदत जाहीर करावी। हा तर फॅक्टर आहेच, पण दुसरी एक महत्त्वाची मागणी ती म्हणजे अर्थातच लसींचा तुटवडा आपल्याला बघायला मिळालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर या निर्णयाबरोबरच आता आणखी जादा लसी किंवा डोर टू डोर वॅक्सिनेशन संदर्भात मुंबईसारख्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली होती। आयुक्त चहल यांनी तसं नमूदही केलेलं होतं, तर त्या अनुषंगाने देखील चर्चा होऊ शकते किंवा तसा काही मोठा निर्णय होऊ शकतो जेणेकरून आरोग्य सुविधा वाढवणं आणि त्यासोबतच लसीकरणाचा वेगही वाढवणं। अश्विन, लस कशी द्यायची, डोर टू डोर जायचं का, हा सगळा निर्णय केंद्र सरकार घेत आहे। आपण जर बघितलं राज्य सरकारने विविध गोष्टी सांगितल्या आहेत, अगदी 18 वर्षापासून ते 45 वर्षापर्यंतच्या लोकांना लसीकरण द्यावं, डोर टू डोर द्यावं किंवा ज्येष्ठ नागरिकांना घरी देऊन जावं, असे विविध पर्याय राज्य सरकार पुढे आहेत। त्यांनी त्याचे प्रस्ताव देखील केंद्राला दिले, परंतु केंद्राने हे सर्व प्रस्ताव नाकारलेले आहेत। लस सगळ्यांना द्यावी हा देखील प्रस्ताव केंद्राने नाकारलेला आहे। लसीकरण कसं व्हावं, कसं द्यावं, किती लसी तुम्हाला दिल्या जाणार, कोणत्या राज्यांना तुम्ही काय करावं हे देखील केंद्र सरकार देते, त्यामुळे ह्या गोष्टी राज्य सरकारच्या हातातच नाहीयेत। त्यामुळे आपण बघतोय की वारंवार ह्या बैठकांमध्ये एक सूर जो येतोय की किमान राजकारण कोणालाच करायचं नाही, तर देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांना सतत सांगण्यात येते की तुम्ही किमान आम्हाला लसींचा पुरवठा करून द्या, तुम्ही किमान आम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा करून द्या, तुम्ही किमान रेमडेसिवीरचा आम्हाला पुरवठा करून द्या। यामध्ये थोडं विरोधी पक्षांनी आपली भूमिका बजवावी असं या बैठकीमध्ये सतत हे सांगण्यात येत आहे। त्यामुळे हा जो प्रस्ताव आहे तो केंद्रानेच फेटाळला असल्यामुळे
त्यामुळे त्याचा आज काही बैठकीमध्ये चर्चा नाही किंवा त्याबाबत काही निर्णय होणार नाही. केंद्राने परवानगी दिल्यानंतरच ह्या पद्धतीचा निर्णय जो आहे तो राज्य सरकार घेऊ शकेल. परंतु आपण बघतो आहे की सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की नक्कीच कुठेतरी लॉकडाऊन जे आहे त्यामुळे लोकांची उपजीविका, लोकांचा रोजगार ह्यावर खूप मोठ्या परिणाम होणार आहे. त्यामुळे आपण नेमकी काय करणार आहोत? जिथं कोरोनाचा प्रसार कमी आहे तिथं आपण उद्योग सुरू ठेवू शकतो का? किंवा जिथं कॅम्पस असेल उद्योगाच्या बाजूला तिथं कामगारांना ठेवावं, त्यामुळे जास्त प्रसार होऊ नये का? अशा काही सूचना मंत्र्यांनी ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. तर विरोधी पक्षांकडनं सांगण्यात येत आहे जर आपण लॉकडाऊन लावणार असू तर लोकांना आपण काही पैसे देणार आहेत का, मोफत धान्य देणार आहेत का, असे प्रश्न जे आहेत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे आपण बघतो आहे की काँग्रेसने आपली भूमिका मांडली आहे, राष्ट्रवादीने आपली भूमिका मांडलेली आहे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आता आपली भूमिका मांडत आहेत. तर विरोधी पक्ष कुठेतरी म्हणत आहेत जसं आपण सांगतो की देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केलेला आहे. व्यापारी वर्ग कुठेतरी अस्वस्थ आहे. लोकांना तुम्ही काही धान्य देणार किंवा पैसे देणार का, अशी विचारणा विरोधी पक्षनेते करत आहेत. अश्विन. रश्मी, जसं तू सांगतेस की काही नेत्यांचा किंवा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत त्यांचा देखील 100% लॉकडाऊनला विरोध आहे. मग त्या स्थितीत दुसरा ऑप्शन येतो तो म्हणजे आणखी कडक निर्बंध. मग हे आणखी कडक निर्बंध काय असू शकतात याबद्दल काही तुला संकेत मिळालेले होते? कुठल्या नेत्यांशी याआधी तुझं बोलणं झालेलं होतं? आता जे निर्बंध आहेत त्या व्यतिरिक्त आता आणखी कोणते कडक निर्बंध येऊ शकतात मग जर संपूर्ण लॉकडाऊन करायचं नसेल तर? जसं मी सांगत होते अश्विन, काल पहिल्यांदा आपण सगळ्यात पहिला ही बातमी केली होती की उद्या ही बैठक लावली आणि लॉकडाऊनच्या बाबत सरकार खूप गांभीर्याने विचार करत आहे. कारण काल MPSCच्या परीक्षेची जेव्हा बैठक झाली तेव्हा सगळ्यात पहिला बाळासाहेब थोरात यांनी हा विषय काढला होता की राज्याची परिस्थिती जी आहे ती खूप खराब होत चालली आहे. नक्कीच याबाबत आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल. अगदी गेल्या रविवारी देखील जेव्हा कॅबिनेट बैठक झाली होती त्यामध्ये आरोग्य सचिव जे आहेत आपले व्यास, त्यांनी एक वाक्य म्हटलेलं होतं जे खूप महत्त्वाचं होतं की रुग्णसंख्या जर इतकीच वाढत राहिली तर 15 एप्रिलला राज्यामध्ये कोणालाही बेड उपलब्ध होऊ शकणार नाही. इतकी मोठी रुग्णसंख्या जी आहे, वेग जो आहे रुग्णसंख्या वाढवण्याचा तो आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या बॅक टू बॅक आहेत, ज्या समजत होत्या आणि म्हणूनच आज ही पुन्हा बैठक लावण्यात आली होती. कालच्या बैठकीमध्ये देखील सविस्तर यावर चर्चा झाली होती की आपल्याला काय करावं लागणार आहे. लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं कुठेतरी या भूमिकेप्रत सरकार, मुख्यमंत्री हे पोहोचत होतं, तसे संकेत मिळत होते. आणि आजची बैठक म्हणूनच आहे की मोठ्या प्रमाणावर चर्चा करून कुठेतरी व्हावं. एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलेलं आहे की ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. त्यांनी ठाणे आणि MMR ची जी रिजनची परिस्थिती आहे ती त्यांनी सांगितलेलं आहे की आत्ताच, म्हणजे आपण अजूनही लॉकडाऊन केलेला नाही, फक्त कडक निर्बंध ठेवले तरी आत्ताच आपल्याला रेमडेसिवीर इंजेक्शन असेल, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ह्याचा आपल्याला तुटवडा जो आहे तो जाणवत आहे. लोकांचे जीव हे खूप महत्त्वाचे आणि ते वाचवण्यासाठी आपल्याला कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आपण जर लॉकडाऊन केला तर जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या लोकांना आपण घरपोच देऊ शकतो का, याची आपण काही चेन तर करू शकतो का, याची आपल्याला तयारी करावी लागेल. त्याच वेळेला त्यांनी असं देखील म्हटलं आहे की आता वेळ आलेली आहे काहीतरी निर्णय घ्यायची. व्यापारी आणि नागरिकांना थोडासा अवधी दिला पाहिजे जेणेकरून की जर आपण लॉकडाऊन किंवा कठोर निर्णय घेणार असू तर आपण त्यांना करावं लागेल. एक महत्त्वाची गोष्ट अश्विनची माहिती मिळते, अजित पवार यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की राज्याच्या स्तरावर जो निर्णय घ्यायचा तो घ्या, आम्ही सोबत आहोत. त्यामुळे राष्ट्रवादीकडनं खूप मोठं विधान आहे आजच्या बैठकीमध्ये. अजित पवार यांनी म्हटलेलं आहे की जो तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीमध्ये बोलायला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट मांडली की राज्याच्या स्तरावर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे आपण बघतो की महाविकास आघाडीमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं लॉकडाऊन लावावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी त्या भूमिकेला पाठिंबा दिला होता आणि अजित पवार यांनी म्हटलं आहे की राज्याच्या स्तरावर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. त्यामुळे आपण बघतो आहोत की खूप मोठा पाठिंबा महाविकास आघाडीमध्ये जे कुठेतरी चित्र होतं की नेमकी लॉकडाऊनला पाठिंबा आहे नाही आहे, मतभेद आहेत का, हे चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी जो लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली होती त्याला पहिल्यांदा काँग्रेस आणि आता अजित पवार यांनी भूमिका मांडलेली आहे की राज्याने जो निर्णय घ्यावा त्याला आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळे आपण बघतोय महाविकास आघाडी कुठेतरी लॉकडाऊनच्या बाबत एकाच पेजवर आहोत किंवा एकत्र आहोत असं म्हणावं लागेल. कारण मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला बाळासाहेब थोरात त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या बैठकीमध्ये पाठिंबा दिलाय, जे आपल्याला समजतंय. बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बोलत आहेत. अश्विन. रश्मी, त्यासोबतच आता एक वक्तव्य पुन्हा एकदा समोर आलं चंद्रकांत पाटील यांचं की घाईघाईने निर्णय नको आणि मदत जाहीर करा, 5,000 रुपयांची मदत जाहीर करा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पुन्हा एकदा विरोधी पक्षांचं सहमत बनवूनच हा निर्णय घ्यावा लागेल राज्याला, का त्यांना थेट आता निर्णय घ्यावा लागेल सहमती नसली तरी?
प्रश्न सहमतीचा असण्यापेक्षा की या निर्णयामध्ये त्यांना सामील करून घेतलेला आहे. नक्कीच विरोधी पक्ष हे कधी राज्य सरकार जो निर्णय घेईल त्याला विरोधी पक्ष कधीच सरसकट समर्थन करू शकणार नाही. त्यामुळे हे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते विरोधी पक्ष हे घेतच असतात. राज्य सरकारला मात्र आपला निर्णय घ्यायचा असतो आणि राज्य सरकारसाठी जर कोणती महत्त्वाची गोष्ट असेल तर महाविकास आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडीमधले जे दोन महत्त्वाचे पक्ष आहेत त्या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या ज्या भूमिकेला आहे तो पाठिंबा दिलेला आहे. सध्या आपण जर बघितलं की अजित पवार असं म्हणत आहे की पुण्यामध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे, ऑक्सिजन व्हेंटिलेटरची व्यवस्था आम्ही करत आहोत. आजच जावडेकरांबरोबर बैठक झाली आहे, केंद्राशी पण आम्ही बोलवून जे काही व्यवस्था करता येईल ते आम्ही करत आहोत. अजित पवार यांनी असं देखील म्हटलेलं आहे की ऑक्सिजनचा जो अपव्यय होतोय, जे लिकेज होतंय ते टाळलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे अजित पवार यांनी एक महत्त्वाची गोष्ट म्हटली आहे की रेमडेसिवीरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याचा प्रयत्न केला जातोय का हे तपासलं पाहिजे. काळा बाजार जो आहे तो आपल्याला थोपवला पाहिजे, त्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अजित पवार हे पुण्याच्या बाबत आम्ही काय करत आहोत, आम्ही केंद्राशी बोलत आहोत हे सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की रेमडेसिवीरचा जो कृत्रिम तुटवडा आहे तो कुठेतरी कृत्रिम पद्धतीने तो तुटवडा कोणी निर्माण करत आहे का ते बघितलं पाहिजे. काळा बाजार थांबवण्यासाठी पण आपल्याला प्रयत्न केले पाहिजे असं अजित पवार यांनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे. पण त्यातलं सगळ्यात पहिलं वाक्य जे आहे ते अजित पवारांनी म्हटलं आहे की राज्याच्या स्तरावर जो निर्णय घ्यायचा तो घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये मांडलेली आहे. अश्विन. रश्मी, त्यासोबतच मगाशी मंत्री अशोक चव्हाण यांचं एक वाक्य आपण पाहिलं की त्यांनी म्हटलं की थेट लॉकडाऊन न करता लोकांना अवधी द्यायला हवा. कुठेतरी याचा देखील विचार करावा लागेल. जर हा लॉकडाऊन पर्यंत जर मुख्यमंत्री या निर्णयापर्यंत पोहोचले तर काही अवधी हा दिला जाऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. अश्विन, ही भूमिका याआधी अनेक मंत्र्यांनी मांडली आहे. अगदी गेल्या रविवारी देखील जेव्हा बैठक झाली होती कडक निर्बंधाबाबत तेव्हा देखील छगन भुजबळांनी ही भूमिका मांडली होती. त्यामुळे सगळ्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की तुम्ही कोणताही निर्णय जर घेणार असाल तर लोकांना अवधी द्यावा, लोकांना थोडं वेळ द्यावा. जर तुम्ही आपण जसं म्हणतोय की व्यापारी असतील किंवा नागरिक असतील त्यांना काहीतरी त्यांची तजवीज करावी किंवा त्यांचं जे काम करावं त्यासाठी वेळ द्यावा. कारण गेल्या वर्षीचा लॉकडाऊनचा जो अनुभव आहे तो नक्कीच अतिशय त्रासदायक आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणावर कामगार चालत गेले होते, लोक खूप पॅनिक झाले होते. जिल्हाबंदी झाल्यामुळे अनेक ठिकाणी लोक अडकून पडले होते. त्यामुळे लॉकडाऊन सारखं जर सरकार पाऊल उचलणार असेल तर सरकारमधील अनेक मंत्र्यांनी हे आधी देखील सांगितलं होतं आणि आज देखील सांगितलेलं आहे की जर असं कोणते पाऊल तुम्ही उचलणार असाल तर त्यासाठी तुम्ही थोडा वेळ घ्यावा, लोकांना अवधी द्यावा, नागरिक असतील, व्यापारी असतील. कारण आपण बघतो आहे की सण देखील तोंडावर आहेत. अगदी साधी गोष्ट सांगते, गुढीपाडवा जवळ आला आहे, त्याचं प्रिपरेशन जे आहे त्याची तयारी हे कोणताही दुकानदार खूप आधी करतात. त्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी स्टॉक देखील घेऊन ठेवलेला असतो. त्यामुळेच आपण जेव्हा बघतो की लॉकडाऊन सारखं जेव्हा तुम्ही पाऊल उचलणार आहात तर नागरिकांना, जे व्यापारी आहे, दुकानदार आहेत त्यांना काहीतरी वेळ द्यावा अशी मागणी आहे. तेच थोडी मानसिक तयारी व्हावी आणि त्यानंतर लॉकडाऊन करावा अशी भूमिका आजच्या बैठकीमध्ये देखील सगळ्यांनी मांडलेली आहे. अश्विन. रश्मी, तू आपल्या सोबतच राहा. आपण पुन्हा एकदा बघणार आहोत या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री त्यासोबतच नेते मंडळींनी नेमकी काय काय भूमिका मांडलेली आहे, काय काय म्हणणं आहे त्यांचं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत कडक लॉकडाऊनची गरज आहे, अन्यथा 15 एप्रिल नंतर रुग्णांची स्थिती भीषण होईल. निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, दुसरा पर्याय नाही. पुन्हा एकदा रश्मीकडे जाऊया आपण. रश्मी, तुझ्याकडे काही ताजी अपडेट आली आता? रश्मी, माझा आवाज पोहोचत असेल तुझ्यापर्यंत तर काय ताजी अपडेट आहे आताच्या घडीची? अजित पवारांनी एक अशी मागणी केली आहे की राज्याच्या स्तरावर जो तुम्ही निर्णय लागू कराल तो आठवडाभर तुम्ही पुण्यामध्ये लागू करू नका. एक असं महत्त्वाची भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे की पालकमंत्री आहेत ते पुण्याचे आणि एक वेगळी भूमिका मांडताना दिसत आहेत. खरं तर अजित पवार आधीच म्हणाले होते की जर कोणताही निर्णय झाला तर तो युनिफॉर्म असेल, तो सरसकट असेल. परंतु आजच्या बैठकीमध्ये त्यांनी मात्र मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की राज्याच्या स्तरावर जो निर्णय होईल तो एक आठवडा तरी तुम्ही पुण्यामध्ये करू नका. मी अधिकाऱ्यांशी बसून चर्चा करतो आणि गरीब माणसाला काय मदत करता येईल हे देखील मी सांगतो. अर्थमंत्री म्हणून मदत करण्याच्या भूमिकेचा मी आहे असं देखील अजित पवारांनी सांगितलं
आहे, परंतु त्यांनी कुठेतरी हे म्हटलंय की राज्याच्या स्तरावर जो निर्णय लागू करा तो पुण्यात आठवड्याभर तरी करू नका, अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. आणि जसं आपण बघतो की विरोधी पक्ष नेते जे काही मागणी करत आहे की तुम्ही गरिबांना अन्नधान्य देऊ शकता का, पैसे काही देऊ शकता का, तर त्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की हातावर ज्यांचं पोट आहे, जे गरीब आहेत, त्यांच्याबाबत आपण काय करू शकतो यासाठी मी अधिकाऱ्यांची बसून चर्चा करेन. गरीब माणसाला काय मदत करता येईल का ते मी बघतो. अर्थमंत्री म्हणून माझी भूमिका ही लोकांना मदत करण्याचीच आहे, सर्वसामान्य जनतेला मदत करण्याचीच आहे, असं देखील विधान अजित पवार यांनी केलेलं आहे. त्यामुळे ज्या विविध पक्षांकडनं मागण्या येत आहेत की लोकांना काही तुम्ही पैसे द्यावे का, मदत करावे का, यासाठी कुठेतरी अजित पवार यांनी भूमिका घेतलेली आहे की मला माझ्या अधिकाऱ्यांबरोबर मदत करू द्या. आपल्याला अशा पद्धतीने कोणाला मदत केली आहे का ह्याचे रेकॉर्ड आत्ता तरी उपलब्ध नाही, परंतु त्याची आम्ही चर्चा करू. अधिकाऱ्यांशी बोलतो, काय काय पर्याय सरकारकडे आहेत, काय करता येईल याबाबत मला चर्चा करू द्या. परंतु अर्थमंत्री म्हणून सामान्य जनतेला मदत करणं हीच माझी भूमिका राहील, असं अजित पवारांनी या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. अश्विन. रश्मी, जसं आता अजित पवारांनी मागणी केलेली आहे पुण्यासाठी सध्या हा निर्णय लागू करू नका, मात्र अन्य राज्यासाठी पुणे उर्वरित भागासाठी जर हा निर्णय लागू करायचा झाला तर या बाबतीत आता मग नेत्यांमध्ये एकमत होऊ शकतं का याचं? कारण अजित पवारांनी एकीकडे तर म्हटलं की संपूर्ण राज्यासाठी निर्णय असेल जो निर्णय असेल तो, आणि आता ते म्हणतात की पुण्यामध्ये हा 7 दिवस लागू करू नका. नक्कीच हे थोडं आपण जर बघितलं तर ही भूमिका थोडी जी आहे थोडी वेगळी दिसत आहे. कारण जर निर्णय घ्यायचा असेल तर तो सर्व राज्यासाठी सर्व जिल्ह्यांसाठी समानच घ्यावं लागले. अगदी आपण बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील म्हटलं आमची रुग्णसंख्या कमी झाली तर आमच्याकडचे निर्बंध जे आहेत ते थोडे तुम्ही कमी करा. आता पुण्यात जर असं झालं की 1 आठवडा आमच्याकडे करू नका, तर मग जर पुण्यात असं असेल तर मग पिंपरी चिंचवडचे नागरिक म्हणतील मग तुम्ही आमच्याकडे का करताय, किंवा एखादं म्हणेल की आमच्या तालुक्यात रुग्णसंख्या कमी आहे तर आमच्याकडे का करताय. तर ह्यातून थोडे देखील मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. पालकमंत्री म्हणून प्रत्येकजण आपली भूमिका जी आहे आपल्या जिल्ह्यापुरतं नक्कीच मांडत असतात आणि अजितदादांनी ती भूमिका मांडली आहे. पालकमंत्री म्हणून पण भूमिका मांडली आणि अर्थमंत्री देखील भूमिका मांडली आहे. त्यांनी विनंती केलेली आहे. ही विनंती मुख्यमंत्री मान्य करणार आहेत का, किंवा काय निर्णय घेणार आहेत मुख्यमंत्री, किंवा कशा पद्धतीने लॉकडाऊन करणार आहेत की निर्बंधच कडक करणार आहेत, हे थोड्या वेळाने समजू शकेल. परंतु नक्कीच प्रत्येकजण आपल्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत. अजित पवारांनी जेव्हा बैठकीला सुरुवात झाली आणि सगळ्यात पहिलं स्टेटमेंट हेच केलं होतं की राज्याच्या पातळीवर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हे त्यांचं पहिलं विधान होतं. फक्त त्यात आता त्यांनी असं म्हटलंय की एखादा निर्णय घेणार असाल तो पुण्यात आठवड्याभर लागू करू नका. रश्मी, तू सोबतच राहा. आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं एक वक्तव्य समोर येते, काय म्हणतायत ते आपण बघूया. लॉकडाऊनमुळे गरिबांची परिस्थिती कठीण, पण कोरोनाची साखळी कशी तोडणार असा प्रश्न विचारलेला आहे पंकजा मुंडे यांनी. आरोग्य यंत्रणेवरचा भार गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं देखील त्यांनी नमूद केलंय. आणि त्यांचं ट्विट समोर आलेलं आहे. लॉकडाऊनमुळे गरिबांची, व्यापाराची, इकॉनॉमीची परिस्थिती कठीण होईल, तरी पर्याय काय आहे? कोरोनाची साखळी तोडणार कशी? मजूर आणि उद्योजकांना, नोकरदारांना विश्वास देणं आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणावरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे या कडक निर्बंधांच्या किंवा लॉकडाऊनच्या बाजूने आहेत असाच या ट्विटचा तरी सूर दिसतोय आपल्याला. त्यामुळे एकीकडे भाजपचे अन्य नेते हे लॉकडाऊनच्या विरोधात असताना पंकजा मुंडे मात्र सध्या तरी या ट्विटच्या आधारे तरी असं वाटतंय की त्या लॉकडाऊनच्या बाजूने. तर पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. मात्र सध्याची मोठी बातमी अर्थातच ती म्हणजे आता जवळपास 2 तास उलटत आलेले आहेत. 2 तास होण्याची वेळ आलेली आहे की आता ती महत्त्वाची आणि मोठी बैठक सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय घडतंय रश्मी आपल्याला अपडेट देत होती. रश्मी. नक्कीच अश्विन, आपण बघतोय सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते बैठकीमध्ये बोलत आहेत. उपमुख्यमंत्री हे नेहमीच कोरोनाचा आढावा घेत असतात, अनेक बैठका देखील घेत असतात. पुण्यामध्येच ते आहे. त्यांनी स्पष्ट हे म्हटलेलं आहे की जो काही निर्णय राज्य सरकारला घ्यायचा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. फक्त एकच गोष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की जो काही निर्णय होईल त्याचा पुण्यामध्ये 1 आठवडा तरी तो लागू करू नका, मला प्रशासनाबरोबर चर्चा करू द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार हे अर्थमंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की लोकांना जी काही मदत करायची आहे त्याबाबत आम्ही नक्कीच अधिकाऱ्यांशी चर्चा करू. काय काय पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत ते आपण बघू. हातावर ज्यांचं पोट आहे त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का याबाबत देखील आपण चर्चा करू. परंतु लोकांना सहकार्य करावं हीच एक अर्थमंत्री म्हणून माझी भूमिका आहे, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता पुन्हा बैठकीमध्ये त्यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणत आहेत मुख्यमंत्री की आम्ही सर्व जे सूचना देत आहेत त्यांची आम्ही नोंद घेत आहोत. जे काही आपण बघतो आहे विरोधी पक्षांनी सांगितलं तुम्ही मदत करू शकता का, किंवा अमित देशमुख
देशमुख यांनी म्हटलं आहे की जिथं प्रादुर्भाव कमी असेल तिथले उद्योग सुरू राहून द्यावेत, किंवा आपण म्हणत आहोत की अजित पवार जसं म्हणत आहोत की तुम्ही जर काही निर्णय घेतला असेल तर 1 आठवडा किमान पुण्यामध्ये त्याचं लागू करू नका, आम्हाला त्यासाठी वेळ द्या. या सर्व सूचनांची आम्ही नोंद घेत आहोत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. त्यामुळे आपण बघतो की सगळ्यांनी आपली मतं मांडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आहेत ते आपल्या बैठकीमध्ये आपलं मत जे आहे ते मांडत आहेत. या बैठकीमध्ये उपस्थित नसल्या तरी पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपली भूमिका मांडली आहे, जी थोडी सरकारला समर्थन देणारी आहे. की त्यांचं म्हणणं आहे की उद्योग व्यापार हे नक्कीच असलं तरी नागरिकांच्या जीवाची काळजी देखील केली पाहिजे, ही साखळी कशी तोडायची असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्यातील सर्वच महत्त्वाच्या घटकांचं लक्ष लागलेलं आहे. या बैठकीत असेल किंवा बैठकीच्या बाहेरून प्रत्येक जण आपली भूमिका मांडत आहे आणि मुख्यमंत्री देखील जे आहेत ते त्यामध्ये लक्ष देत आहेत. मुख्यमंत्री म्हणत आहे कडक निर्बंध हवे आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सुरूही ठेवायच्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री जे आहेत ते म्हणत आहेत की तुम्ही काय सूचना देत आहेत ते आम्ही ऐकून घेत आहोत, नोंद करत आहोत. त्यामुळे निर्णय जो घ्यायचा आहे तो अर्थातच मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. त्यानुसार SOPs देखील जे आहेत ते करावं लागेल. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला जनभावनेला समजवावं लागेल. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जनभावनेला समजावं लागेल. कोरोना हा असा रोग आहे की आपण त्या रोगाला काही सांगू शकत नाही, किंवा आपण ती गोष्ट जी आहे ते लसीकरण करणं असो किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन असेल, ह्या गोष्टी आपण करू शकतो. परंतु तो रोग आपण कसा थांबवायचा, तर आपण ते काय करू शकतो तर आपल्याला जनभावनेला कुठेतरी समजवावं लागेल की परिस्थिती काय आहे, का आपण निर्णय घेत आहोत, या बैठकीच्या अंतिम आपण काही निर्णय घेणार आहोत की नाही, असेच प्रश्न त्यांनी जे विचारले आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आता निर्णय घ्यायची वेळ जी आहे ती आलेली आहे. त्यामुळे ही जी काही आपण निर्णय घेऊ ते आपल्याला जनभावनेला समजावं लागेल. कुठेतरी लोक नाराज आहेत, लोक अस्वस्थ आहे, लॉकडाऊन झालं तर लोकांना चिंता आहे, परंतु या जनभावनेला आपल्याला समजवावं लागणार आहे. कारण कोरोनाला आपण काही तसं थोपवणार नाही. रुग्णसंख्या वाढतच चाललेली आहे. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं हे मोठं विधान आहे की आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. गरीब माणसाच्या पाठीशी आपण कसं उभं राहायचं ह्याचा विचार आमचा सुरू आहे. सरकार म्हणून नक्कीच कुठेतरी कठोर निर्णय घ्यायची वेळ आली आहे आणि त्याच वेळेला गरीब माणसाच्या पाठीशी आम्ही कसं उभं राहू, काय करू ह्याचा देखील आमचा विचार सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री पुन्हा एकदा एक मोठी हिंट देत आहेत की कठोर निर्णय घ्यायचा वेळ आलेला आहे आणि गरीब माणसाच्या पाठीशी पण कसं राहायचं, की गरीब माणसांना कोणीही सोडणार नाही आहे, त्यांच्या मागे आपण पाठी कसे उभे राहणार, त्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत ह्याचा विचार सुरू आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की घरपोच सुविधा, कारण आपण अनेक ठिकाणी बघतोय की जीवनावश्यक वस्तूंसाठी देखील लोक बाहेर उतरतात, बाजारात येतात, मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, तर घरपोच सुविधा देण्याबाबत देखील विचार आम्ही करत आहोत असं देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पातळींवर मुख्यमंत्री आता ॲड्रेस करत आहेत, सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही जे काही आम्हाला सांगितलं आम्ही त्याची नोंद केलेली आहे. गरीब लोकांसाठी आम्ही काय करता येईल ह्याचा देखील आम्ही विचार करत आहोत. रश्मी, तू आपल्या सोबतच राहा. एक मोठी अपडेट येते या बैठकीच्या अनुषंगाने, ती देखील आता बघूया आणि मग परत तुझ्याकडे येतो. कडक निर्बंध आणि थोडी सूट असं जमणार नाही, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. कडक निर्बंध आणि थोडी सवलत असं होणार नाही, जनतेला थोडी कळ ही सोसावीच लागेल. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री लॉकडाऊनच्या, संपूर्ण लॉकडाऊनच्याच मताचे आहेत असं सध्या तरी या मुद्द्यांवरनं कळतंय. पुन्हा एकदा रश्मीकडे जाऊया. रश्मी, जसं तू सांगतेस की पुन्हा एकदा मुख्यमंत्री बोलतायत आणि त्यांनी आता हे स्पष्ट केलेलं आहे की कडक निर्बंध आणि थोडी सूट देणं हे जमणार नाही, थोडीशी आपल्याला कळ ही सोसावीच लागेल. पुन्हा एकदा कुठेतरी पूर्ण लॉकडाऊनची हिंट म्हणावी लागेल. नक्कीच एक महत्त्वाचं विधान मुख्यमंत्र्यांनी असं केलंय की 8 दिवस कडक निर्बंध, म्हणजे 8 दिवस आपण कडक निर्बंध लावायचे, नंतर एक एक गोष्टी सुरू करू शकतो. म्हणजे थेट सगळं बंद करायचं आणि त्यानंतर हळूहळू जशी रुग्णसंख्या कमी होईल, 8 दिवसाचा पहिला पिरियड की जेव्हा तुम्ही सगळं बंद करणार, कडक निर्बंध लावणार आणि त्यानंतर हळूहळू एक एक गोष्टी सुरू करू, हा देखील एक पर्याय असू शकतो असं मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री वेगवेगळे पर्याय जे आहेत ते सांगत आहेत की धरसोड कुठेतरी आपल्याला करता येणार नाही की आपण एक गोष्ट करतोय, सोडतोय, दुसरी गोष्ट करतोय. तर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की 8 दिवस आपण कडक निर्बंध आणि त्यानंतर हळूहळू एक एक गोष्टी सुरू करू शकतो, हा देखील एक पर्याय त्यांनी आता बैठकीमध्ये ठेवलाय.
जे समजतं आहे. त्यांनी हे देखील म्हटलं आहे की रेमडेसिवीर सारखे जे इंजेक्शन्स आहेत ते आपल्याला यायला साधारण 15 ते 20 दिवस लागत आहेत. काही गोष्टी परदेशातनं येत आहेत त्यामुळे देखील अडचणी येत आहेत. त्यामुळे तुम्ही आता निर्णय घ्या, त्यामुळे आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणत आहेत. मुख्यमंत्री हे कुठेतरी समजवत आहेत की आपल्याला निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. कठोर निर्णय हा घ्यावा लागणार आहे. आपल्याला जनभावना जी आहे त्याला आपल्याला समजावं लागणार आहे. आणि ते का समजावं लागणार आहे? कारण रेमडेसिवीर सारखी जी इंजेक्शन आहे ती तुम्हाला बाहेरून यावी लागतात, त्यासाठी वेळ लागत आहे. आपल्याला ऑक्सिजनची आता कुठेतरी कमतरता भासायला लागली आहे. लसीकरणासाठी देखील राज्य सरकार प्रयत्न करत आहे, परंतु केंद्राकडनं जी लस येणं अपेक्षित आहे ती येत नाहीये. त्यामुळे आता निर्णय घ्यावा लागेल असं मुख्यमंत्री जे आहे ते बैठकीमध्ये म्हणत आहेत. आणि त्याचमुळे ते म्हणतात की पर्याय आपल्यापुढे आहेत. पर्याय म्हणजे काय आहे की 8 दिवस तुम्ही कडक निर्बंध लादा, सगळं बंद करा आणि त्यानंतर हळूहळू एक एक गोष्टी सुरू करा. जसं आपण अनलॉक करत गेलो होतो गेल्या वर्षी, तसा देखील आपल्याकडे एक पर्याय आहे. त्यामुळे कुठेतरी जनभावनेला हे समजावं लागेल की लॉकडाऊन म्हणजे सर्व काही नेहमीच बंद राहणार नाही. पहिल्यांदा काही दिवस तुम्हाला थोडी कळ सोचावी लागेल आणि त्यानंतर हळूहळू गोष्टी ज्या आहेत त्या सुरू करता येतील, अशी भूमिका जी आहे मुख्यमंत्र्यांनी आता बैठकीमध्ये म्हणायचं आहे. मुख्यमंत्री असं देखील म्हटलं आहे की कडक निर्बंध घालून त्याला लॉकडाऊन म्हणायचं तर म्हणा, पण लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री हेच म्हणत आहेत की लोकांचा जीव वाचवणं मला महत्त्वाचं आहे. जे काही निर्बंध, जे काही नियम लावतोय त्याला लॉकडाऊन म्हणायचे, कडक निर्बंध म्हणायचे, काय म्हणायचे ते तुम्ही ठरवा, परंतु लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, ते महत्त्वाचं आहे. गरिबांच्या मागे आम्ही कसं उभं राहू ह्याचा आमचा विचार सुरू आहे. लोकांना अत्यावश्यक गोष्टी कशा मिळतील याचा देखील आम्ही विचार करत आहोत. परंतु आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे हे सतत मुख्यमंत्री म्हणत आहेत. त्याचे संकेत जे आहेत ते मुख्यमंत्री सतत देत आहेत. अश्विन, खरं रश्मी, जसं तू सांगतेस म्हणजे काल मंत्री विजय वडेट्टीवार असं म्हणाले होते की 21 दिवसाच्या लॉकडाऊनची गरज आहे. मात्र आता कुठेतरी लॉकडाऊनचा कालावधी कमी होऊ शकतो, पण लॉकडाऊनच होईल अशा दिशेनेच आता या चर्चेचा सूर दिसतोय रश्मी. नक्कीच आपण बघतो आहे की मुख्यमंत्र्यांचं सतत हेच म्हणणं आहे की जनभावनेला आपल्याला कुठेतरी समजावं लागेल. हे जे खूप मोठं विधान आहे, कारण लोक अस्वस्थ आहेत, लोकांचा उद्रेक होऊ शकतो, लॉकडाऊनला लोकांचा विरोध आहे. मग ते तुम्हाला लॉकडाऊन म्हणायचंय की कडक निर्बंध म्हणायचंय, मिनी लॉकडाऊन म्हणायचं, जे काही म्हणायचंय त्याला नाव द्या, परंतु कुठेतरी आता परिस्थिती आलेली आहे, निर्णय हा घ्यावा लागणार असं मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचं हेच म्हणणं आहे की आपण ह्यामध्ये अनेक जे आहेत करू शकतो की तुम्ही किमान 8 ते 10 दिवस कडक निर्बंध घाला आणि हळूहळू गोष्टी सुरू करा, पण ब्रेक द चेन करायचं असेल तर कुठेतरी ह्या गोष्टी कराव्या लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. जसं आपण सतत सांगतो की रेमडेसिवीर हे इंजेक्शन जे आहे ते यायला देखील वेळ लागतो आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण व्हायला लागला आहे, तो आपल्याला इतर राज्यांतून मिळावा यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. लस देखील केंद्रात नाही, ज्या अपेक्षेने आपल्याला हवी त्याला देखील वेळ लागतो आहे. म्हणूनच सतत मुख्यमंत्री हे म्हणत आहेत की आता आपल्याला कुठेतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. कुठेतरी ही बैठक संपण्याच्याच दिशेने चालू आहे आणि मुख्यमंत्री आपल्याला सांगावं लागेल. मुख्यमंत्र्यांना हे देखील वाटते की यावेळेसचा जो करोनाचा स्ट्रेन आहे तो काही जास्त आपल्याला दिसतोय, वेगळा दिसतोय, कारण की घरामध्ये एकाला जरी करोना झाला तर इतर जणांना करोना होतोय. एका व्यक्तीमुळे अनेक जणांना करोनाची बाधा होते, त्यामुळे हे काही नवीन म्युटेशन आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की याबाबत आपल्याला आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. मुख्यमंत्री आपापल्या परीने आता सांगत आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यांना ॲड्रेस करत आहेत आणि ते सांगत आहेत की आपण आपल्या परीने प्रयत्न करत आहोत. औषधं असतील, ऑक्सिजन असेल, ह्यासाठी केंद्राकडनं जी अपेक्षित मदत आहे त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. खरंय रश्मी, म्हणजे पुन्हा एकदा मुख्यमंत्री तीच गरज अधोरेखित करतायत की सध्याच्या घडीला कडक निर्बंध हाच पर्याय आपल्या समोर आहे. मग तो 8 दिवसांसाठी का होईना, पण आपल्याला कडक निर्बंध लावावेच लागतील आणि त्या दृष्टीने आपल्याला जनतेला समजवावं लागेल, त्यांना हे पटवून द्यावं लागेल की हे कडक निर्बंध आता कसे गरजेचे आहेत. याचं कारण जसं तू सांगतेस की रेमडेसिवीर इंजेक्शन असेल, व्हेंटिलेटर बेड्स असतील, ऑक्सिजन बेड्स असतील, या सगळ्यांमध्ये कशा प्रकारे आपल्याला चणचण भासते, कसा तुटवडा आहे आणि मग ह्या 8 दिवसांच्या अनुषंगाने आपण ती तयारी मग कशी करू शकतो, हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि त्याच संदर्भात आता मुख्यमंत्री बोलत आहेत आणि अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट जसं रश्मी आपल्याला सांगते की येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामुळे किमान 8 दिवस तरी हा कडक लॉकडाऊन होऊ शकतो. सध्याच्या घडीची ही मोठी बातमी आहे. याचं कारण जवळपास 2 तास आता उलटत आलेले आहेत. लॉकडाऊन हा जो आहे की कडक निर्बंध याच्यावर चर्चा सुरू आहे. अनेक मंत्री त्यासोबतच विरोधी पक्षातले नेते हे उपस्थित आहेत आणि लॉकडाऊनचा हा निर्णय येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या काही मिनिटांमध्ये अपेक्षित आहे. मोठी बातमी आताची, महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला जी हिंट, जे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत त्यानुसार 8 दिवसाचा लॉकडाऊन होऊ शकतो. कडक निर्बंध आणि थोडी सूट असं जमणार नाही. त्याच्यामुळे सध्याच्या घडीला
8 दिवसांसाठी का होईना पण हा लॉकडाऊन करावाच लागेल असा मुख्यमंत्री आता विचार करतायत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत नेमकं काय म्हणालेले आहेत आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये 8 दिवस कडक निर्बंध लावावेच लागतील. कडक निर्बंध आणि थोडी सूट असं जमणार नाही. पुन्हा एकदा जेव्हा मुख्यमंत्र्यांनी बोलायला सुरुवात केलं तेव्हा त्यांनी या दोन गोष्टी प्रामुख्याने अधोरेखित केल्या आणि त्यासोबतच सर्वांनाच थोडी कळ सोसावी लागेल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. कडक लॉकडाऊनची गरज आहे, अन्यथा 15 एप्रिल नंतर रुग्णांची स्थिती भीषण होईल. पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवातीला जेव्हा या बैठकीला मुख्यमंत्री बोललेले होते तेव्हा त्यांनी हे मुद्दे मांडलेले होते. निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, दुसरा पर्याय नाही. लहान मुलं, तरुण हे सगळे बाधित होत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला निर्णय हा घ्यावाच लागेल. एका रुग्णामुळे 25 जण बाधित होतात. कोरोनाची ही साखळी तोडणं हे आत्ताच्या घडीचं प्राधान्यक्रम आहे, ती प्राथमिकता आहे आणि त्यामुळे हे करावंच लागेल. रुग्णांचं ट्रेसिंग करणं अवघड झालंय, त्यामुळे निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी हे आवर्जून सातत्याने सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच आजची बैठक ही फडणवीसांसाठी, अन्यथा कालच निर्णय घेण्यात आलेला असता असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. पुन्हा एकदा ताजे अपडेट्स घ्यायला जाऊया रश्मीकडे. रश्मी, नक्कीच आपण थोड्या वेळापूर्वी जे म्हटलं होतं, मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं की 8 दिवस लॉकडाऊन आणि त्यानंतर हळूहळू गोष्टी सुरू करता येऊ शकतात. ह्याचा अर्थ मुख्यमंत्री म्हणतात की पहिले 8 दिवस कंप्लीट जे आपण आहे म्हणतोय कडक निर्बंध, लॉकडाऊन हा राहिला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्याला कडक निर्बंध म्हणायचे, लॉकडाऊन म्हणायचे, ते तुम्ही तुमचा शब्द वापरा, परंतु त्यांचं म्हणणं आहे की 8 दिवस एकदम कडक निर्बंध, सगळं बंद आणि त्यानंतर जसची रुग्णसंख्या कमी होईल तसतशा हळूहळू गोष्टी आपण सुरू करू शकतो. हा आपल्यापुढे पर्याय आहे, हे मुख्यमंत्र्यांनी या आजच्या बैठकीमध्ये विधान केलेलं आहे. त्यामुळे थेट 30 एप्रिलपर्यंत होणार आहे की थेट 10 दिवस 15 दिवस हे नाही, तर मुख्यमंत्र्यांनी जो पहिला पर्याय आजच्या बैठकीमध्ये सुचवला आहे तो हा आहे. पहिले 8 दिवस कडक निर्बंध आणि त्यानंतर ज्या पद्धतीची रुग्णसंख्या आहे ते बघून आपण हळूहळू गोष्टी सुरू करू शकतो. हे महत्त्वाचं विधान हे तसंच बघितलं पाहिजे आणि म्हणूनच मुख्यमंत्री कुठेतरी म्हणत आहेत की तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत कडक निर्बंध हे ठेवावेच लागतील. ज्या पद्धतीने रुग्णसंख्या कमी जास्त होईल त्या पद्धतीने आपण पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू करू शकतो. खरंय. आता पुन्हा एकदा अधिकारी जे आहेत आपलं म्हणणं मांडत आहेत. ताताराव लहान यांनी म्हटलं आहे 14 दिवस लॉकडाऊन ही भूमिका ताताराव लहाने यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण लसीकरण जे आहे आपलं ते नीट झालं पाहिजे. आता जी आपण ज्या पद्धतीने लस देतोय त्याने कोरोना कुठेतरी थोपवला जाऊ शकत नाही. तर मुख्यमंत्री लॉकडाऊनच्या बाजूने हे स्पष्ट झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आपल्या पुढे पर्याय आहे. 8 दिवस जे आहे लॉकडाऊन आहे आणि त्यानंतर हळूहळू गोष्टी आपण सुरू करू शकतो. अधिकारी आता आपली भूमिका मांडत आहेत. ताताराव लहाने यांनी 14 दिवस लॉकडाऊन ही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांनी पहिला कुठेतरी सुरुवात केली 8 दिवस लॉकडाऊन आणि त्यानंतर हळूहळू आपण गोष्टी सुरू करू शकतो. तर ताताराव लहाने यांनी सध्या तरी भूमिका मांडली की 14 दिवस लॉकडाऊन जो आहे तो करू शकतो आपण करावा असं त्यांनी भूमिका मांडलेली आहे. अश्विन, खरंय रश्मी, म्हणजे कडक निर्बंध हे आता येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आता तो लॉकडाऊन असणार का आणखी निर्बंध कडक होणार पाहणं महत्त्वाचं असेल. याच बातमीवर कायम राहणार आहोत. पुढचे अपडेट्स घेऊया सौरभकडनं. सौरभ, राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागणार की निर्बंध की आणखी कडक होणार याबाबतचा निर्णय आता काहीच वेळात होण्याची शक्यता आहे, कारण लॉकडाऊन शिवाय दुसरा काहीही पर्याय दिसत नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. या संदर्भात बैठक सुरू आहे. यामध्ये विरोधी पक्षांचे नेते सुद्धा उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, त्याचबरोबर महाविकास आघाडीमधले मंत्री नेते सुद्धा उपस्थित आहेत. कडक निर्बंध आणि थोडी सूट असं जमणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत म्हटलेलं आहे. जनतेला थोडी कळ सोसावीच लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे एक प्रकारे लॉकडाऊनचे हे संकेत मानायला हरकत नाही आणि पहिले 8 दिवस तरी कडक निर्बंध लावावेच लागतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. यापूर्वी 3 आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं महाविकास आघाडीतल्या एका नेत्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ताताराव लहानेंनी या संदर्भात भूमिका मांडली आणि 14 दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी केली आणि आता मुख्यमंत्री 8 दिवसांचा लॉकडाऊन तरी गरजेचा आहे असं म्हणतायत. तर ताताराव लहाने यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघतोय. राज्यात 14 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज आहे. याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊयात आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आता आपल्या सोबत आहे. तर रश्मी, यापूर्वी जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीमधलेच काही मंत्री म्हणत होते की 3 आठवड्यांच्या तरी लॉकडाऊनची गरज आहे. त्यानंतर लहाने म्हणतात की 14 दिवसांचा तरी कडक लॉकडाऊन हा लावण्यात यावा आणि आता मुख्यमंत्री म्हणतात 7 दिवसांच्या लॉकडाऊन शिवाय पर्याय नाहीये.
ह्यामध्ये दोन गोष्टी बघितल्या पाहिजेत. काँग्रेसकडनं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं की 21 दिवस जो आहे तो तुम्ही लॉकडाऊन लावावा. तात्याराव लहाने हे अधिकारी आहेत ह्या कोरोनाच्या प्रोसेसमध्ये, त्यांचं म्हणणं आहे 14 दिवस आहे. मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आपण किमान पहिले 8 दिवस जे आहे कडक निर्बंध हे लादू शकतो आणि त्यानंतर जशी परिस्थिती सुधरू शकेल किंवा बदलू शकेल त्यानंतर आपण हळूहळू जे निर्बंध हळूहळू ज्या गोष्टी आहेत त्या आपण सुरू करू शकतो. हा एक पर्याय आहे. म्हणजे थेट मुख्यमंत्री पण म्हणत नाहीये की मी 14 दिवस लॉकडाऊन ठेवणार आहे की 21 दिवस लॉकडाऊन ठेवणार आहे. एकदम लोकांच्या मनात कुठेतरी भीती जाऊ नये, एकदम पॅनिक होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा पर्याय सांगितलेला आहे की कुठे ते वडेट्टीवार सांगत होते की आपण 21 दिवस लावूया, तात्याराव लहाने म्हणते आपण 14 दिवस लावूया, तर तेव्हा कुठे मुख्यमंत्री म्हणत आहेत की पहिल्यांदा किमान तुम्ही 8 दिवस तर लॉकडाऊन लावा, त्यानंतर जी परिस्थिती आहे त्यानुसार सर्व सुरू करूया. ह्याचाच अर्थ कुठेतरी तुम्हाला ब्रेक द चेन करायचं आहे, तुम्हाला प्रादुर्भाव रोखायचा आहे तर पहिला सुरुवात तरी करा. पहिली सुरुवात ही तुमची 8 दिवसाची ठरवा. 8 दिवसानंतर काय परिस्थिती आहे त्यानुसार पुढच्या गोष्टी होऊ शकतात. नक्कीच प्रत्येक जण हा लॉकडाऊन किंवा कडक निर्बंधाचा वेळ किती असू शकेल हा प्रत्येक जण सांगू शकतो. तात्याराव लहाने अधिकारी आहेत ते आपले मुद्दे मांडू शकतात, विजय वडेट्टीवार मंत्री आहेत ते देखील आपले मुद्दे मांडू शकतात, परंतु मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे. तात्याराव लहाने यांचं असं म्हणणं होतं की ब्राझीलमध्ये रोज 4000 मृत्यू होत आहेत, यामध्ये लोकांचा जीवही जातोय, त्यांचं कामही जात आहे. म्हणूनच त्यांनी भूमिका मांडली की कुठेतरी 14 दिवस जे आहे ते तुम्ही लॉकडाऊन ठेवा. आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की तज्ज्ञांच्या मताचा आदर केला पाहिजे, परंतु आपण जमिनीवर काय होतं हे देखील आपण बघितलं पाहिजे. आपण आर्टिफिशियल जगात नाही, त्यामुळे तुम्ही कुठेतरी मध्यम मार्ग काढा. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा सांगतायत त्यांचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की नक्कीच जे तज्ज्ञ आहे, सीताराम कुंटे असतील, तात्याराव लहाने असतील, हे जे कोणी परिस्थिती पाहतात त्यांच्या मताचा आदर आम्ही नक्कीच करतो, परंतु आपण आर्टिफिशियल जगात जगत नाही, त्यामुळे कुठेतरी मध्यम मार्ग जो आहे तो काढला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे की अनिश्चित काळासाठी लॉकडाऊनबद्दल आम्ही बोलत नाही आहोत, परंतु काही काळ आपल्याला जर ब्रेक द चेन करायचं असेल तर आपल्याला हे कडक निर्बंध लावावेच लागतील. म्हणजे कुठेतरी देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की आपल्याला मध्यम मार्ग तुम्ही काढा, तुम्ही सरसकट अशा पद्धतीने करू शकत नाही, लोकांचा कुठेतरी विचार केला पाहिजे. तेव्हा मुख्यमंत्री म्हणतात मी काही अनिर्बंध काळासाठी कायमसाठी लॉकडाऊन लावा असं मी म्हणतच नाहीये. मी म्हणत आहे की जोपर्यंत ही चेन जी आहे ती ब्रेक होत नाहीये, हा संसर्ग थांबत नाहीये, तेवढ्या काळापुरतं तरी कडक निर्बंध लावावे अशी पुन्हा एकदा भूमिका जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे आपण बघतोय की विरोधी पक्ष नेते कुठेतरी कडक निर्बंध किंवा लॉकडाऊनला विरोध करत आहेत, तर मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतच नाहीये की अनिर्बंध काळासाठी आपण लॉकडाऊन करणार आहोत. जोपर्यंत आपल्याला ही चेन ब्रेक करता येत नाही तोपर्यंत आपण थोड्या काळासाठी ठेवू आणि मग हळूहळू सुरुवात करू. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की 8 दिवसासाठी तुम्ही लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध ठेवा आणि त्यानंतर परिस्थिती जशी बदलेल तशा हळूहळू गोष्टी सुरू करा, हा एक पर्याय आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी मगाशीच बैठकीमध्ये म्हटलेलं आहे. बरोबर, एक प्रकारे सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येतोय का प्रश्न उपस्थित होतोय. 21-14 या दिवसांच्या ऐवजी 8 दिवसांचा लॉकडाऊन कसा असू शकतो या संदर्भातली देखील ही चाचपणी मानायला हरकत नाही, कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे या लॉकडाऊनला. जनतेला थोडी कळ सोसावीच लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आणि लॉकडाऊनचे संकेत दिलेले आहेत. आपल्याला जनतेला समजवावं लागेल असंही मुख्यमंत्री म्हटलेत आणि पहिले 8 दिवस तरी कडक निर्बंध लावावेच लागतील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. या बैठकीत महाविकास आघाडीमधले नेते मंत्री उपस्थित आहेत, त्याचबरोबर भाजपचे नेतेही उपस्थित आहेत, मनसे नेतेही उपस्थित आहेत. राज्यात तातडीने निर्णय घ्यावाच लागेल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पण त्याचबरोबर 14 दिवसांचा लॉकडाऊन लावावा अशी मागणी तात्याराव लहाने यांनी या बैठकीत केली. गेल्या 2 तासांपासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय. महाराष्ट्रात 8 दिवस तरी कडक निर्बंध लावावे लागतील. कडक निर्बंध आणि थोडी सूट असं जमणार नाही. सर्वांना थोडी कळ सोसावीच लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. कोरोनाची परिस्थिती जनभावनेला समजावून सांगावीच लागेल. आधी कडक निर्बंध लावून नंतर हळूहळू निर्बंधांमध्ये शिथिलता आणता येईल असंही मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे लॉकडाऊन संदर्भात. तर तात्याराव लहाने नेमकं काय म्हणाले, त्यांनी काय भूमिका मांडली आहे ती बघतोय. राज्यात 14 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज असल्याचं तात्याराव लहानेंनी म्हटलेलं आहे. आणि याबाबत आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्या सोबत आहेत. राजू, काय अधिक तपशील मिळतोय बैठकी संदर्भात? आता नेमकं काय घडतंय या बैठकीत?
जे आहे ते आता बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये जर लॉकडाऊन जे आहे ते लवकरात लवकर करावं लागेल आणि किमान 8 दिवसांचे निर्बंध जे आहे ते कडक करावं लागणार आहे. म्हणजे हे 2 दिवस आणि पुढचे 8 दिवस असा 10 दिवसांचा लॉकडाऊन जे आहे ते होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये विरोधी पक्षांनी जे आहे ते सांगितलेलं आहे निर्णय घ्या, मात्र निर्णय घेत असताना जनतेचा हिताचा सुद्धा जे आहे ते विचार करा, अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांनी म्हटलेलं आहे की सरकार जो निर्णय घेईल तो मान्य राहील, मात्र पुण्याला काही प्रमाणामध्ये सूट द्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी यावरती एकाला एक आणि एकाला एक दुसरा नाही असं जमणार नाही, सगळीकडे लॉकडाऊन करावं लागेल अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आता मुख्यमंत्री जे आहे ते बोलताना आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेतरी मुख्यमंत्री पुढचे 8 दिवस जे आहे ते कडक निर्बंध लादण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार आणखी 8 दिवस कडक निर्बंध लादण्याची शक्यता आहे. हे 2 दिवस पुढचे 8 दिवस म्हणजे 10 दिवसांसाठी हे कडक निर्बंध लादणार आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस असतील किंवा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा जाणून घेतलेलं आणि त्यानंतर सरकारच्या वतीने लॉकडाऊन करायचं किंवा कशा प्रकारचं करायचं हा निर्णय जाहीर केला जाईल. बरोबर. राजू, मुख्यमंत्र्यांचं जर आपण बघितलं बैठकीत मुख्यमंत्री जी भूमिका मांडतात त्यावरून लॉकडाऊन लागणार असेच संकेत मिळत आहेत. पण या लॉकडाऊनचं नेमकं स्वरूप काय राहू शकतं त्याबद्दल काही चर्चा आहे, काही माहिती आली आहे तुमच्यापर्यंत? अगदी आपण पाहिलेलं आहे की आरोग्य विभागाचे अधिकारी सुद्धा आहेत, त्यामध्ये डॉक्टर लहाने सुद्धा आहेत किंवा इतर अधिकाऱ्यांसुद्धा सांगितलं आहे की लॉकडाऊन जे आहे ते आवश्यक आहे. किमान 14 दिवसांचं जरी लॉकडाऊन लावण्यात यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं आहे की किमान 8 दिवसाचं लॉकडाऊनची आवश्यकता, कडक निर्बंधाची आवश्यकता आहे. जर हे लॉकडाऊन लागलं तर ज्याप्रमाणे आज विकेंडचं लॉकडाऊन सुरू आहे की अत्यावश्यक सेवा फक्त सुरू आहेत, बाकीचे व्यवहार जे आहेत ते बंद आहेत, अशाच प्रकारचं पुढच्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ही जे नियम आहेत ती राहण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे राजू, तुम्ही सोबत राहाच. पहिले 8 दिवस तरी कडक निर्बंध लावावेच लागतील असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत आणि त्याचबरोबर या लॉकडाऊनला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सातत्याने विरोध करतायत. लोकांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल असं फडणवीस या बैठकीत म्हणाले आहेत. सरकारचा प्लॅन काय आहे हे लोकांसमोर मांडावं लागेल अशी भूमिका फडणवीस यांनी या बैठकीत घेतलेली आहे. ताबडतोब निर्णय घ्यावा लागेल, आरोग्य सुविधा आम्ही वाढवत आहोत असं त्यावर मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. आणखी माहिती घेऊयात, आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत. रश्मी, लॉकडाऊनला विरोध करताना काही मुद्दे मांडण्यात येत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणि त्याला मुख्यमंत्री देखील उत्तर देत आहेत. नेमकी काय चर्चा होते दोघांमध्ये? मुख्यमंत्री हे स्पष्ट म्हणत आहेत की आता आपल्याला मुख्यमंत्र्यांनी म्हटलं कडक निर्णय घेण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही अनिर्बंध काळासाठी तुम्हाला म्हणतच नाही आहोत की तुम्ही लॉकडाऊन लावा. पहिले 8 दिवस तरी आपण कडक निर्बंध लावू आणि त्यानंतर हळूहळू गोष्टी ज्या आहेत त्या आपण सुरू करू शकतो. त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की लाट थोपवण्यासाठी आपल्याला एकमताने निर्णय घ्यायची जी आहे ती घ्यावाच लागेल. निर्बंधांशिवाय स्वयंशिस्त येणार नाही असं देखील मुख्यमंत्री म्हटलंय. कारण आपण बघतोय की आपण खूप वेळा लोकांना सांगतो की तुम्ही बाहेर येऊ नका. अगदी आजची जरी गोष्ट केली तर शनिवार रविवार आहे, टोटल लॉकडाऊन असताना पण आजही बाजारामध्ये लोक जाताना दिसत आहेत, काही ठिकाणी दुकानं सुरू असलेली दिसतात आणि त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की स्वयंशिस्त आल्याशिवाय ह्या गोष्टी थांबणार नाहीत आणि ब्रेक द चेनसाठी आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या कराव्याच लागतात. अगदी करोनाची तुम्ही लस घेतली तरी अँटीबॉडीज लगेच तयार होत नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा अनुभव देखील सांगितलेला आहे की मी पहिला डोस घेतला त्यानंतर देखील माझ्या शरीरात अँटीबॉडीज ज्या आहेत ते तयार झालेल्या नाही आहेत. देवेंद्र फडणवीस कुठेतरी असं सांगत आहेत की तुम्हाला जे काही करायचं आहे, म्हणजे तुम्हाला लॉकडाऊन करायचं आहे, कडक निर्बंध करायचे, किती दिवसासाठी करायचं आहे, मग त्यामध्ये काय बंद असणार आहे हे तरी तुम्ही किमान लोकांसमोर मांडा. जेव्हा हे तुम्ही लोकांसमोर मांडाल तेव्हा लोकांच्या मनात असलेली अस्वस्थता जी आहे ती अनरेस्ट आहे ती तयार होणार नाही. त्यामुळे लोकांना कुठेतरी विश्वासात घेतल्यासारखं वाटेल. त्यामुळे त्यांनी हे कुठेतरी मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळाला विनंती केलेली आहे की तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला नेमकी काय करायचं हे तरी किमान तुम्ही लोकांच्या समोर मांडा, जेणेकरून की लोकांमध्ये जे आहे गोंधळ निर्माण होणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलेलं आहे की निर्बंधाशिवाय स्वयंशिस्त देखील येणार नाही. त्यामुळे आपण बघतो आहे की कुठेतरी पुन्हा एकदा गेल्या वर्षी ज्या परिस्थितीत आपण होतो तिथे आपल्याला जावं लागेल. सुरुवात किमान 8 दिवसापासून करावी लागेल असे संकेत जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून वारंवार देण्यात येत आहेत की त्यांचं हेच म्हणणं आहे की अनेक गोष्टींचा तुटवडा निर्माण होतो आहे. ब्रेक द चेनसाठी आपल्याला काहीतरी गोष्टी कराव्या लागत आहेत. आता पण जे निर्बंध लादले ते निर्बंध लादून पण लोक कुठेतरी ऐकत नाहीये. त्यामुळेच त्यांचं असं म्हणणं आहे की आता तरी आपण निर्णय जे आहे ते घेतला पाहिजे. त्यामुळे आपण बघतोय की विविध नेते जे आहेत
ते बोलत आहेत. थोरात यांनी म्हटलेलं आहे की जो वाढीचा वेग आहे तो जर असाच राहिला तर रुग्णांना जे बेड आहेत किंवा ज्या सुविधा आहेत त्या देखील मिळणार नाहीत. आपण जसं सांगत आहोत, मागच्या वेळेस देखील जेव्हा बैठक झाली होती तेव्हा स्वतः आरोग्य सचिवांनी सांगितलं होतं ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे त्या वेगाने जर अशीच वाढत राहिली तर 15 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये बेड देखील उपलब्ध होणार नाही. नवीन जम्बो सेंटर्स उभारण्याची जी तयारी आहे ती देखील सुरू झाली आहे, पण त्याला देखील काही दिवस वेळ लागणार आहे. त्यामुळे कुठेतरी ब्रेक द चेनसाठी आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल. जर आपण थांबलो तरच ही चेन ब्रेक होऊ शकेल. आणि पर्यायनेच म्हणून मुख्यमंत्री सतत सांगत आहेत आपल्या पुढे एक पर्याय आहे की पहिले 8 दिवस जे आहे तुम्ही कडक निर्बंध पाळा आणि त्यानंतर परिस्थिती बघून पुढच्या अनेक गोष्टी ज्या आहेत आपण सुरू करू शकतो, असा एक पर्याय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये दिलेला आहे. बरोबर. पण रश्मी, ज्यांचं रोजच्या व्यवहारावर पोट आहे, रोजच्या व्यवहारावर ज्यांचं घर चालतं, अशांसाठी कुठल्या पॅकेजची घोषणा करा अशी मागणी सातत्यानं होत्या. त्या संदर्भात काही आश्वस्त करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांकडून? कारण असा जर लॉकडाऊन घोषित झाला तर त्यांचं नेमकं काय करायचं, त्यांना कुठली आणि मदत कशा पद्धतीने पोहोचवण्यात येणार आहे, त्याबद्दल काही विचार चर्चा होते? नक्कीच ती जी चर्चा आहे ती इथं होणार नाही, ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होऊ शकेल. परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील दोघांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांच्याबाबत आम्ही नक्कीच विचार करू, अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करू, कारण आधी अशी परिस्थिती कधी आली नव्हती. त्यामुळे असं असतं की आधी जेव्हा अशी परिस्थिती होती तेव्हाच्या सरकारने काय केलं होतं, कोणत्या प्रकारची मदत केली होती, हा देखील एक आढावा घेऊन तुम्ही मदत करू शकता. परंतु असं कधीच झालेलं नाही आतापर्यंत इतिहासात. त्यामुळे पहिल्यांदाच जर अशी वेळ आली तर आपण नेमकी काय करू शकतो, सामान्य जनतेच्या गरिबांच्या मागेच हे सरकार आहे, ही आमची भूमिका आहे, असं स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील म्हटलं होतं. आणि त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलं होतं की जेव्हा ते म्हणाले होते की 8 दिवस कडक निर्बंध, तेव्हा मुख्यमंत्री देखील हेच म्हणाले होते की नक्कीच गोरगरीब असतील, कामगार असतील, त्यांच्यासाठी काय काय करता येईल ह्याचा आम्ही एकीकडे विचार करत आहोत. लोक जर घरी असणार आहेत तर जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत आम्ही कसं पोहोचू ह्याचा देखील आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे नक्कीच सांगत आहेत की आमचा ह्या पातळीवर विचार तर आहे तो आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे एक महत्त्वाची बाब आहे की थोरात यांनी असं म्हटलेलं आहे की आता वेळ ही आहे ती गंभीर आहे, वेळ जास्त घालवू नये, व्यवस्था नाही तर मोडून पडली तर आपण कशा पद्धतीने पुढे करणार आहोत. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध जे आहेत तीच लावण्याची भूमिका पुन्हा एकदा घेतलेली आहे. आणि त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आजची स्थिती आणि वाढीचा वेग जर जो करोनाची रुग्णसंख्या जी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळे व्यवस्था जी आहे ती अपुरी पडत जाणार आहे. जास्तीत जास्त लोक जर ॲडमिट होऊन गेले तर आपल्याला बेड मिळणार नाही आहे. त्यामुळे वेळ आता गंभीर आहे, कुठेतरी निर्णयाप्रत याची वेळ आलेली आहे. जास्त जितका आपण वेळ घालवू तितकं हे संकट मोठं जाणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध, लॉकडाऊन हे जे काही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे त्याला पाठिंबा दिला. आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.